नाशिकमधील आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर आणखी एक प्रकार नाशिकमध्येच समोर आला। विविध ठिकाणी घेऊन जात तरुणीला दारू सिगारेट पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, अद्याप टीसीएस वरून राळ उठलेला असतानाच पुन्हा एकदा आता हा आणखी एक प्रकार घडतो आहे, समोर येतो आहे। काय अधिक माहिती मिळते यात? हेमाली, आज या प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणी देखील पार पडलेली आहे। जोरदार युक्तिवाद देखील झालेला आहे आणि विशेष म्हणजे सुनावणी दरम्यान हे प्रकरण देखील टीसीएस प्रमाणेच आहे असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून देखील करण्यात आला आहे। त्यामुळे हे प्रकरण देखील आता चर्चेत आलेलं आहे। दरम्यान आपण बघितलं तर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना तंजीर इनामदार हा खरं तर महागड्या लॉजमध्ये पीडित तरुणीला नेत होता, त्याच्याकडे पैसे कुठून येत होते याचा आम्हाला तपास करायचा असं म्हटलंय। त्यासोबतच तो दारू सिगारेट देखील प्यायचा, पीडित तरुणीला देखील तो दारू त्यांनी पाजली आहेत असा देखील आरोप आहेत आणि धर्मांतर करण्यासाठी पीडित तरुणीला तो जबरदस्ती करायचा, त्यांनी तरुणींना फसवलेला आहे। खरं तर हे रॅकेट असू शकतं असं सरकारी पक्षाने युक्तिवाद हा केलेला होता। दरम्यान याला जोरदार विरोध हा बचाव पक्षांनी केलेला आहे। त्यांनी म्हटलंय की हे दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, ते एकमेकाला आधीपासूनच ओळखत आहेत, फोटो दाखवून धमकी दिली असा कोणताही प्रकार हा नाहीये। घरच्यांनी विरोध केल्यामुळे हे खरं तर असे आरोप होत आहेत, त्यामुळे पोलीस कोठडीची काही गरज नाही। यासोबतच खरं तर त्यांनी असं देखील म्हटलं की प्रेमाला जात धर्म नसतो असं देखील आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। दरम्यान ह्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी जो आहे संशयित आरोपी तंजीर इनामदारला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे। दरम्यान आता पोलीस कोठडी तर सुनावलेली आहेत, आता पोलिसांच्या तपासामध्ये नक्की काय काय समोर येतोय, हा आरोपी नक्की कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, अजून त्यांनी काही पीडित तरुणीला असं काही जाळ्यात आपलं ओढलं होतं का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।